समजा तुमची 2 किंवा 3 तासाची संडेची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये 1 तास स्तुती आराधना, 1 तास, अर्धा तास जे काही असेल वचन होते आणि एक 15-20 मिनिटाची प्रार्थना होते. ती प्रार्थना सुद्धा तुमचे जे पास्टर किंवा लीडर आहेत ते करतायत. मग आपण प्रार्थना करतोय का? आपल्यामध्ये बदल होतोय का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये आफ्रिकेमध्ये किंवा नायजेरियामध्ये त्या साईडला जर तुम्ही गेलात, सध्या किती भयानक कंडिशन आहे. तुम्हाला काही लोकांना याविषयी माहित असेल, काही लोकांनी फेसबुकवर, युट्यूबवर न्यूज पाहिली असेल. खूप जास्त प्रमाणात ही न्यूज सुद्धा येत नाहीये, पण तरी सुद्धा चालू आहेत काही गोष्टी. तुम्हाला माहितीये गेले कित्येक महिन्यांपासून तिकडे इतकं पर्सिक्युशन आहे ख्रिस्ती लोकांचं. कारण आफ्रिका किंवा जर तुम्ही हा खंड जर पाहिला, हा असा देश आहे ना की हा लाईक जास्त ट्रायबल पीपल, आदिवासी किंवा खूप सारे लोक असे आहेत की जे विधर्मी आहेत, ख्रिस्ती नाही आहेत, परंतु ह्या लोकांवर परमेश्वराचा इतका अनुग्रह आहे की इतके मोठे मोठे गॉडचे जनरल्स होऊन गेले, इतके मोठे मोठे लोक होऊन गेले त्या ठिकाणी. रेनहार्ड बॉन्के सारख्यांची मिनिस्ट्री तिकडे होती. त्या ठिकाणी अडेबॉय पास्टर म्हणा किंवा त्याच्यानंतर उमर म्हणा किंवा त्याच्यानंतर पास्टर क्रिस, हे तर अजूनही तिथे मिनिस्ट्री करत आहेत. पास्ट मध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिले, गॉडचे एवढे मोठे मोठे जनरल्स तिकडे येऊन गेले, तितके मोठे सेवक, की त्या जमिनीमध्ये जिथे सगळ्यात जास्त विचक्राफ्ट, सगळ्यात जास्त करणी, सगळ्यात जास्त ना सॉर्सरी, सगळ्यात जास्त ह्या गोष्टी केल्या जातात, अशा ठिकाणी, अशा जागेमध्ये ना देवाचे कित्येक सेवक, संदेश त्यांनी आपलं रक्त सांडलंय. देवाचे कित्येक अपॉस्टल्सने तिकडे ना मोठमोठं काम केलं आहे, आपलं जीवन अर्पण केलंय की आफ्रिकेला देव कळावा, आफ्रिकेला जिवंत परमेश्वर कळावा. आणि आज कित्येक लोक आहे आफ्रिकेमध्ये जे विश्वासू आहेत. आज पूर्ण आफ्रिका खंड आहे, तिकडे सुवार्ता पसरत आहे, तिकडे देवाचं काम चालू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आर्च बिशप बेन्सन इदाहोसा किंवा असे जर तुम्ही जे आधी जस्ट काही एक वर्षापूर्वी हे जे देवाचे सेवक होऊन गेलेत ना, दे वर कॅरिंग मॅन्टल फ्रॉम द हेवन. स्वर्गातून ते काही असं असाइनमेंट घेऊन आले होते ना की त्या ठिकाणामध्ये ना त्यांनी त्या सगळ्या ज्या फोर्सेस आहेत, त्या अंधकाराच्या शक्ती आहेत, त्याच्या विरोधात ही लोक उभे राहिले. पण ते कसे उभे राहिले माहिती? असं सहज बायबल वाचलं, संडे ख्रिश्चन बनून ते उभे राहिले नाही. त्यांनी त्यांचं जीवन ना लिटरली अर्पण केलं. हे जे देवाचे जनरल्स होते त्यांनी प्रार्थनेमध्ये इतकं जास्त स्वतःला झोकून दिलं. लिटरली दिस पीपल यूज टू लॉक देमसेल्व्स. त्यांना स्वतःला असं एका रूम मध्ये बंद करायचे 7 दिवस, 10 दिवस, महिना, की प्रभू मला तुझं सामर्थ्य पाहायचंय, प्रभू मला तुझा गौरव पाहायचाय. शॅल आय टेल यू वन थिंग, देर इज अ डिफरन्स. मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अभिषेकामध्ये चालणं आणि शकायना ग्लोरीमध्ये किंवा परमेश्वराचा जो गौरव आहे दिसणारा, यामध्ये चालणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इफ यू आर अनॉइंटेड यू विल मूव्ह इन दॅट अनॉइंटिंग अँड बिकॉज ऑफ दॅट अनॉइंटिंग, त्या अभिषेकामुळे काही गोष्टी होतात. ओके. परंतु एखादी व्यक्ती ज्यावेळेस परमेश्वराच्या त्या शकायना ग्लोरीमध्ये, त्या गौरवामध्ये चालते ना, तेव्हा अनॉइंटिंग पेक्षाही पुढच्या गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. मी आता सध्या हा विषय नाही, मी स्वतः सुद्धा ह्या विषयावरून ना इतकं काही शिकले ना, एक दिवस मी नक्कीच तुम्हाला ह्याबद्दल काही गोष्टी शिकवेन. पण मला तुम्हाला सांगू द्या की हे लोक आहेत ना, देवाचा गौरव पाहिजे, देवाचं ते शकायना ग्लोरी ज्यामध्ये परमेश्वर राहतो ती उतरावी म्हणून ह्यांनी ना ह्यांचं जीवन समर्पित केलं होतं. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पूर्ण खंडामध्ये परमेश्वराने अद्भुत कार्य केले. प्रेज द लॉर्ड. मेजर प्रोफेट्स, मेजर अपॉस्टल्स, मोठमोठे चर्चेस त्या ठिकाणी आहेत. आणि ह्या गोष्टी का झाल्या माहितीये? कोणीतरी तिकडे देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी वेळ घालवला, कोणीतरी आपला वेळ देवाला समर्पित केला, कोणीतरी आपलं जीवन परमेश्वराच्या योजनेमध्ये त्यांनी आणण्यासाठी समर्पित केलं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी राष्ट्रांसाठी केलं, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी, तुमच्या स्वतःसाठी करा. आज जर कंडिशन पाहिली तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा नायजेरियामध्ये, त्या ठिकाणी पाहिलं तर इतक्या ख्रिस्ती लोकांना, लिटरली तुम्ही ख्रिस्ती आहे, ख्रिस्ताला सोडा, नाही ख्रिस्ताला सोडायचं तर ते लोक सहजपणे तिकडे त्यांना मारून टाकतायत, त्यांचा गळा कापतायत, त्यांना लाईक शूट करून टाकतायत. असं यू आर ख्रिश्चन, ओके, डिनाय द क्राइस्ट, यू आर नॉट डिनाइंग क्राइस्ट, ओके, डाय. आणि ते लोक 75,000च्या वर लोकांचं ना नोंद आहे की जे ख्रिस्ती आहेत म्हणून त्यांची कत्तल करण्यात आली आहे. इवन टुडे इट इज हॅपनिंग. पण मी तुम्हाला सांगू, गुगलवर जा, सर्च करा किंवा युट्यूबवर जा, पर्सिक्युशन इन नायजेरिया किंवा पर्सिक्युशन इन साऊथ आफ्रिका, हाऊ मेनी ख्रिश्चन्स डाईड, असे न्यूज टाका, तुम्हाला ना आकडा मिळेल, तुम्हाला मेलेल्यांबद्दल दाखवते. हे आज, काल, आज
परवामध्ये किंवा गेल्या महिन्याभरात चाललेल्या गोष्टींबद्दल मी सांगते. तुम्हाला खूप वर्षापूर्वी जे घडते नाही ते नाही सांगत आहे. आजच्या ह्या काळात सुद्धा जिथे खूप मोठे मोठे ना आफ्रिकेमध्ये चर्चेस आहेत, बट स्टील आफ्रिकेमध्ये आज इतकं परसिक्युशन, इतकं छळ, इतकं हे आलंय ना, आणि तरी सुद्धा हे जरी असं झालं, त्या लोकांनी त्यांचे ना पूर्ण चर्चेस उद्ध्वस्त केली आहे, चर्चेस उडवून टाकली, आग लावली, तरी सुद्धा ते लोक कसे करतायत माहितीये का? इवन इफ त्यांच्या घरातली व्यक्ती मरण पावली, आज 4 लोकांना मारले, चर्च उद्ध्वस्त केले, पास्टरांना मारले, तरी सुद्धा जिथे चर्च उद्ध्वस्त झाले त्या ठिकाणी छत नाही, जागा अशी नाही, तरी सुद्धा ना संडे चर्चला ती लोक येऊन थांबतात. कुठल्या कंडिशन मध्ये येत आहेत ती लोक? कुठल्या कंडिशन मध्ये? त्यांना माहितीये ते आज मंडळीत गेले तर लोक पुन्हा त्यांना छळतील, मारतील, आणि ते गप्प घरी बसून राहिले नाही. ते म्हणाले आम्ही जगू किंवा मरू पण ते ख्रिस्तासाठी. आणि लिटरली ह्या परिस्थितीतही ते लोक ना आराधना करायला जमतायत, ते लोक तिकडे वचनासाठी जमतायत. जसं आहे तसं उघड्यावर, मैदानामध्ये, झाडाखाली, जिथे आहे तिकडे दे आर नॉट डिनाइंग दॅट दे आर ख्रिश्चन. ते लपवत नाहीये, ते लपून घरामध्ये राहत नाहीये किंवा फक्त ऑनलाईन मीटिंग वर थांबलेले नाहीये. दे आर पेइंग द प्राइस. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीमध्ये पडून मरत नाही तोपर्यंत ना त्याच्यापासून ना भरघोस पीक देणारं कणीस किंवा ना ते पीक देणारं झाड तयार होत नाही. 1 सीड, 1 grain of wheat needs to die. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. त्या एका दाण्याला मरावं लागतं. आज when I see such Christians, मला सुद्धा इतकं एनकरेज होतं ना. नाही तर आपल्याकडे ना कसं आहे माहितीये का? हो, आज ना खूप ढगाळ वातावरण आहे म्हणून आले नाही, आज ना खूप पाऊस पडला म्हणून आम्ही चर्चला गेलो नाही, आज आम्ही प्रार्थना केली नाही, आमच्या घरी ना आज पाहुणे आले, आज मी खूप थकले, आज एकच सुट्टी, आठवडाभर ऑफिसला गेले आहे आणि म्हणून आम्ही चर्चला आलो नाही. डू यू थिंक की असे ख्रिस्ती संडे, ते पण ओकेजनल ख्रिस्ती बनून आपण ना रेग्युलर नाहीये, आपण काय म्हणतो, आपण प्रामाणिक नाहीये, तर आपण जे लोक देवासोबत चालले त्यांच्या जोडीला, त्यांच्यासोबत उभे राहू. अँड देन मग प्रॉब्लेम आल्यावर, अडचणी आल्यावर आपण म्हणतो प्रभू तू कुठे आहे, प्रभू काय झालं? जर पाऊस पडतोय तर आपण चर्चला जाऊ शकत नाही, म्हणजे हे सगळ्यात म्हणजे ना हे कारणच नाही द्यायला पाहिजे. आज खूप पाऊस आहे म्हणून आम्ही चर्चला गेलो नाही, आज खूप त्रास आहे किंवा आज घरात पाहुणे आले म्हणून आम्ही प्रार्थनेला गेलो नाही. नो, Christ is everything. ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व काही आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही आहे. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस ख्रिस्त आपल्यासाठी ह्या जगात आला तेव्हा ख्रिस्त असं नाही म्हणाला रे ही लोक खूप वाईट आहे, हे लोक मला खूप त्रास देत आहेत, माझ्यावर खोटे आरोप करतायत. नो, आय एम टेलिंग यू, तुम्हाला बदल करावा लागणार. तुमच्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बिहेवियर मध्ये तुम्ही ख्रिस्ती आहात हे विसरून चालणार नाही. आज ती लोक ना लिटरली खूप विटंबना होते त्यांची, खूप वाईट वागतायत, तरीही ते लोकांना, त्यांना काही नाही मिळते. खूप मोठे चर्च आहे, खूप मोठे पास्टर आहे, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, असं काही नाही. दे आर सिम्पल ख्रिश्चन लाईक यू अँड मी. साधारण ख्रिस्ती आहे, साधारण जीवन जगतात, पण त्यांचा विश्वास महान आहे. बायबल सेज विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोषविणे अशक्य आहे. देयर इज अ प्राइस वी नीड टू पे, अँड दॅट प्राइस जेव्हा आपण नाही का देवामध्ये ते बलिदान, देवामध्ये ती किंमत आपण भरतोय ना, आपण आशीर्वादित होते, आपण काही गमवत नाहीये. मी तुम्हाला सांगते, तुमच्या प्रार्थनेच्या वेळेला हजर व्हा देवासमोर. तुम्ही एक वेळ ठरवा, त्या ठिकाणी काहीही होऊ दे, परमेश्वर तू माझी वाट पाहणार नाही तर मी तिथे तुझ्या समोर येणार, मी प्रार्थना करणार, मी मध्यस्थी करणार, मी रोज बायबल वाचणार, मी तुझ्या सोबत योग्य वाद राहणार परमेश्वर, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही. तुम्हाला माहिती आपण स्वतः कुठे कमजोर पडतोय, आपल्याला माहितीये. आय नो माय विकनेसेस. माइट बी तुम्हाला माझ्या कमजोरी माहित नसतील, पण मला माहितीये. बट एव्हरी डे व्हेन आय present before the altar, before the prayer altar, I say Lord, I know that you are working in me. माझे हसबंड नेहमी एक गोष्ट शिकवतात, ते म्हणतात ना की आपण सगळे लोक आहे ना अशा एका हॉस्पिटलमध्ये आलोय की जिथे सगळ्यांना सर्जरीची गरज आहे, आणि परमेश्वर जो आहे ना तो सगळ्यांवर एक प्रकारचं ऑपरेशन किंवा सर्जरी करत आहे. फरक काय झालाय माहिती? सगळ्यांचे डेट्स वेगळे, सगळ्यांची नाही का तब्येत वेगळी आहे. समजा मी आज सर्जरीसाठी आले आणि मी तिकडे जाते, आणि दुसरा एक व्यक्ती ज्याची सर्जरी झालीये तो जर माझ्यावर हसतोय ना, तर हसून फायदा नाहीये. तर काही लोकांचं नाही का, काही लोकांना आता अॅनेस्थेशिया दिलाय, काही लोक सर्जरी करून आता बाहेर आलेत, काही लोकांचे स्टिचेस चालू आहेत, काही लोक रिकव्हर झालेत, काही लोकांना आता कळलंय की सर्जरी करावी लागणार आहे. सगळे वेगवेगळ्या फेज मध्ये. बट गॉड इज डुईंग सर्जिकल ऑपरेशन
ऑपरेशन, दॅट सर्जरी इज गेटिंग परफॉर्म्ड ऑन एव्हरी पर्सन. परमेश्वर बदलतोय. काही लोकांना वेळ लागत आहे, काही लोक बदलले, पण जे बदलले ज्यांच्यामध्ये बदल नाही झाला त्यांच्यावर हसू शकत नाही. ज्यांच्यामध्ये बदल झाला नाहीये त्यांनी ज्यांच्यामध्ये बदल झालाय त्यांच्याकडे पाहून ईर्ष्या बाळगू नये. बिकॉज गॉड इज वर्किंग. परमेश्वर आपल्यावर काम करत आहे. जर तुम्ही 1 कोरिंथी करास याचं जर पुस्तक वाचलं, 1 Corinthians 3:21-22, त्याच्यामध्ये काय दिलं माहिती का? आय डू नॉट बोस्ट अबाउट ह्युमन लीडर्स. मी मनुष्यांबद्दल ना फुशारकी मारत नाही. बिकॉज ऑल थिंग्स आर युअर्स. प्रेषित पौल म्हणतो, मी कोणता मनुष्य हा खूप भारी आहे, तो खूप चांगला आहे, यांची मी फुशारकी मारत नाही. ते असतील चांगले, परंतु मी कोणत्याच गोष्टीची फुशारकी मारत नाही. बिकॉज मला माहितीये ख्रिस्ताने सर्व काही आपल्याला दिले. सो ऑल थिंग्स आर युअर्स, ऑल थिंग्स आर माइन. सर्व काही तुमचं आहे, सर्व काही माझं आहे. पण ते केव्हा आपण मिळवतो, केव्हा त्या आशीर्वादामध्ये चालतो, केव्हा उभं राहतो माहिती? ज्या वेळेस आपलं सर्व काही ख्रिस्त बनतो. प्रेज द लॉर्ड. तुमचं सर्व काही ख्रिस्त आहे का? तुमच्या दिवसभरामध्ये काही वेळ आहे का की ज्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त ख्रिस्तासमोर सादर होता, ख्रिस्तासोबत उभं राहता, तुम्ही देवासोबत कॉम्प्रोमाइज करत नाही? सवय लावा. आज सवय लावल तर येणार. परसिक्युशन इज गोइंग टू कम. छळ येणार, त्रास येणार, संकट येणार, आणि शेवटच्या दिवसामध्ये इतक्या जास्त की विश्वासाची परीक्षा होणार. पण मी तुम्हाला सांगते, आज सवय लावा. ज्यावेळेस या परीक्षेतून जाऊ ना, जसा पेत्र जो हा देवाचा निवडलेला शिष्य होता, तो एक वेळ होता ना, तो म्हणायचा काही असं परसिक्युशन दिसलं, काही छळ दिसला, तो पळून जायचा. एकतर तो तलवार काढायचा, नाही तर लगेच तो पळून जायचा. त्याने येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं कोंबडा आरवण्यापूर्वी की तू त्याला ओळखतो का? मी ओळखत नाही. दुसऱ्यांदा मी सांगितलं ना, मी त्या माणसांसोबत नव्हतो. तिसऱ्यांदा शिव्या शाप द्यायला लागतो. तो म्हणतो, मी समोरचे माणसं जे त्याला विचारले, आम्ही तुला पाहिलंय, ते यहुदी, ते येशू सोबत तू होता. तो शिव्या शाप देतो आणि त्यांना म्हणतो की नाही, मी त्याच्या सोबत नव्हतो. आणि हाच पेत्र, जर तुम्ही पेत्राचं पहिलं पत्र, दुसरं पत्र वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, तो पेत्र म्हणतो की ख्रिस्ताच्या नावासाठी छळ करण्यासाठी देवाने आम्हाला निवडलं. आमचा छळ होतोय, प्रेज द लॉर्ड, ख्रिस्ताच्या नावासाठी छळ सहन करण्यासाठी, ओके, देवासाठी माझी निवड झाली आहे. तर मी ह्या गोष्टीमध्ये नाचणार. हा प्रेषित पौल म्हणतो की जेव्हा तुम्हाला ते लोक पुन्हा पकडतील, जेव्हा ते तुम्हाला धरतील, जेव्हा तुमचा छळ होईल, तेव्हा आनंदाने उड्या मारा. कोण म्हणतोय? ज्याने 3 वेळा ख्रिस्ताला नाकारलं, त्याला माहितीये की ख्रिस्ताला नाकारणं, पळ काढण्याची किंमत काय आहे, आणि त्याला माहितीये की ख्रिस्ताने कसलं जीवन आपल्याला दिलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तोच प्रेषित पौल म्हणतो, तो प्रेषित पौल की ज्या वेळेस ह्या गोष्टी तुमच्या सोबत घडतील ना, तुम्ही आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आपण ना इथे नाही पाहून जगत. तुम्हाला माहितीये कॅथरीन कुलमन, मी नेहमी तिच्याविषयी बोलत असते. इव्हन नाव मी तिचे इतके सारे सर्मन ऐकले, इतके सारे बुक्स वाचलेत, इतक्या मिरॅकल्स विषयी ऐकले, तरी सुद्धा ना नेहमी मला ओढ लागलेली असते की कशी ही एक तुटलेली स्त्री, कशी एक जीवनात अपयशी झालेली, कशी एक संसारात फसलेली अपयशी झालेली स्त्री पूर्ण जगासाठी ना आज इतकं महानतेने देवासोबत उभी राहू शकते, आणि देव तिचा इतका महानतेने वापर करू शकतो. यु नो व्हॉट वॉज हर कॉव्हनंट? तिने देवासोबत एक करार केला होता. ज्यावेळेस ती प्रभू सोबत सगळं गमावलं होतं आणि काहीच नव्हतं, सगळ्या मनुष्यांसमोर, मंडळी समोर, इट वॉज लाईक यु नो, तिला कोणी नावं ठेवत होते, तिची निंदा करत होते, तिचा अपमान केला जायचा. आणि त्या परिस्थितीतून, तुटलेल्या परिस्थितीतून, विखरलेल्या परिस्थितीतून परमेश्वराच्या साह्याने ती उभी राहिली. आणि ज्यावेळेस ती उभी राहिली, तिने देवासोबत एक करार केला होता. शी कॉव्हनंटेड. आपण कराराबद्दल शिकलोय. तो करार काय होता माहिती? शी सेड, परमेश्वर माझ्याजवळ काहीच नाहीये, आय हॅव नथिंग. नथिंग मीन्स नथिंग. पण माझ्याजवळ काहीच नाहीये, त्याचा तू वापर करशील का? कॅन यू यूज नथिंग? माझ्यातलं काहीच नाही, त्याचा तू वापर करशील का? आणि तुम्हाला माहितीये त्यानंतर तिने ठरवलं होतं की एव्हरी डे 7 hours आय विल प्रे इन टंग्स. गुडघ्यावर जाऊन 7 तास रोज मी अन्य भाषेत प्रार्थना करणार. कॅथरीन कुलमन जी आहे,
ती अशी सहजच कॅथरीन कुलमन बनली नाही. असं नाही की देवाने तिला निवडला, नो. देवाने प्रत्येकाला निवडलंय, सगळ्या गोष्टी प्रत्येकासाठी ठेवल्या. तुम्हाला माहितीये, ही अशी जी स्त्री होती ना, कंटिन्यू उपास प्रार्थना, एकदम बारीक असे व्हाईट गाऊन, व्हाईट ड्रेस घालणार आणि अशी चालताना फिरताना असं तुम्हाला वाटेल जसं काही हवेतच तरंगते. अशी इकडे बोलेल, लगेच पवित्र आत्मा बोलेल, तिकडे मूव्ह होईल. तिची मीटिंग जेव्हा असायची ना, लोक वेगवेगळ्या सिटी मधून, समजा आता एक फॉर एक्झाम्पल, आता समजा या ठिकाणी तिची मीटिंग आहे, एका देशामध्ये, एका स्टेटमध्ये, एका गावामध्ये कुठे मीटिंग आहे, तर पूर्ण त्या देशातून नाही का सगळीकडे पोस्टर्स लागायचे की कॅथरीन कुलमनची मीटिंग आहे, कॅथरीन कुलमनची मीटिंग आहे. लोक ना एक एक महिना आधी बुकिंग करायचे, मोठमोठी बस करून नाही का सगळे आजारी लोक, वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे, डिनॉमिनेशनचे सगळे लोक, ज्यांना ख्रिस्ताबद्दल माहित नाही असेही यायचे. कारण त्यांना माहितीये तिच्या मीटिंग मध्ये आलं की अद्भुत गोष्टी घडतात, महान आरोग्य मिळते. शी वॉज हिलिंग इव्हॅन्जलिस्ट. ओके. अँड ऍट द सेम टाइम तिचं पवित्र आत्म्यासोबत खूप सुंदर सहभागिता असायची. असं कुठेही बसलेले असेल, कंटिन्यू अन्य भाषेत बोलणार, हा जसं काही पवित्र आत्म्याशी बोलते, अशी मान हलवणार, अशी मान हलवणार, अशी चालणार, बोलत बसणार, हसणार, कधी रडणार, अशा प्रकारची ती स्त्री होती. तिच्या जीवनामध्ये दुसरं काही नव्हतं. शी हॅड लॉस्ट एव्हरीथिंग. सर्व काही गमावलं होतं. ख्रिस्त सर्व काही होतं. तिने ख्रिस्ताला सर्व काही समर्पित केलं होतं आणि ख्रिस्ताने तिला राष्ट्रांसाठी वापरलं होतं. आजही तिच्या मीटिंगद्वारे अनेक लोक, तिच्या सर्मनद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतात. तिच्या मीटिंगला जाऊन कितीतरी मोठे देवाचे सेवक संदेष्ट निर्माण झालेत. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तिची मीटिंग असेल ना, लोक ना दिवस, समजा दुपारी 3ला जर मीटिंग आहे तर सकाळी 5-6 वाजल्यापासून गर्दी व्हायची. दरवाजे बंद असणार त्या हॉलचे, आणि जसं मीटिंगचा टाइम होणार पूर्ण ते शहर ट्रॅफिक जाम असणार. पूर्ण तो एरिया, सगळं हॉल, ते शहर, ते सगळ्या ठिकाणी बसेस, गाड्या, व्हीलचेअर, आजारी लोक स्ट्रेचरवर, असे सगळे लोकांची लाईन लागलेली असणार. लोक तिकडेच येऊन बसणार. लोक एक एक दिवस आधी नंबर येऊन लावणार की आम्हाला आतमध्ये जाऊन बसायला मिळावं, आम्हाला तिचं वचन ऐकायला मिळावं, आम्हाला आज नाही का तिच्याकडून आशीर्वाद मिळवायचे. सो मोठमोठ्या ऑडिटोरियम मध्ये, मोठमोठ्या ठिकाणी तिची मीटिंग व्हायची. आणि तुम्हाला माहितीये, तिच्या मीटिंगला ती येण्याच्या आधीच लोक आले की तिकडे हिलिंग सुरू व्हायचं. म्हणजे अजून ती स्टेजवर आली सुद्धा नाहीये, लगेच कोणतरी जागेवरून पडणार, कोणतरी उभं राहणार, कोणतरी ओरडणार, कोणाची तरी गाठ निघून जाणार, ट्युमर निघून जाणार, कोणतरी पाहायला लागणार. सो बिफोर इवन शी एंटर्स द ऑडिटोरियम or she takes the mic in her hand, healing used to manifest. Okay, praise the Lord. या गोष्टी का व्हायच्या? Because she paid the price. 7 hours every day talking in tongues apart from fasting and prayer. Praise the Lord. तुम्हाला जीवन बदलायचंय, मी तुम्हाला सांगते, तुम्ही आज ठरवा की मी हे असं असं करणार. आज तुम्ही ठरवाल, उद्यापासून तुम्हाला चॅलेंजेस येतील, उद्यापासून तुम्हाला नाही का अरे हे सहज गोष्ट आहे, मी का करू शकत नाही असं वाटेल, तरी सुद्धा परसिस्टंटली करा. कारण सैतानाला माहितीये, ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करणार, सैतानाच्या राज्यासाठी तुम्ही धोका बनणार. तो ज्या इतके वर्षापासून ज्या प्रकारे तुम्हाला वापरतोय त्या सगळ्यावर तो अधिकार जो आहे त्याचा तुटून जाणार आणि तुम्ही मोकळे होणार. पण मी तुम्हाला सांगते, अधिकार तुम्हाला आहे, सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलंय, तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, तुम्हाला ख्रिस्ताचं मन आहे. 1 कोरिंथीकर 2:16, यू हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट. हालेलुया. तुम्हाला माहितीये, एलिया जो होता हा देवाचा निवडलेला अभिषेक होता. एलिया परमेश्वराच्या सामर्थ्याने चालायचा. एलिया जो आहे ना, ही यूज्ड टू रन द स्कूल ऑफ प्रोफेट्स. जर तुम्ही बायबल वाचलं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तो अनेक लोकांना, जसं आज लोक जातात ना प्रोफेटिक सेमिनारला, काउन्सिल मीटिंग्सला, किंवा अशा ठिकाणी जिथे 1-1 महिन्याचं प्रोफेटिक स्कूल आहे तिकडे जातात, शिकतात, तसं हा एलिया जो होता, असे ना वेगवेगळ्या ठिकाणी तो शाळा होती भरवायचा किंवा स्कूल असायचं. तिकडे राष्ट्रातून सगळ्या ठिकाणाहून लोक यायचे आणि तो लोकांना शिकवायचा प्रॉफेटिक मुवमेंट बद्दल, प्रोफेसी कशी करायची. त्याच्या हाताखाली असे अनेक संदेश तयार व्हायचे आणि त्यापैकी एक होता अलिशा. प्रेज द लॉर्ड. सो एलियाने अनेक संदेशांना शिकवण दिली, अनेकांना तयार केलं. पण एलिया ज्या अनॉइंटिंग मध्ये, ज्या अभिषेकामध्ये चालत होता, जे मॅन्टल घेऊन तो चालत होता ना, त्यामध्ये चालण्यासाठी त्याच्या एवढ्या स्टुडंट्स पैकी ना फक्त एकच एलिजिबल झाला, दुसरं कोणी नाही. वाय यू नो? बिकॉज हा जो एक अलिशा होता ना, त्या अलिशाने एलिया सारखं परसिस्टंटली ना त्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला नाकारलं होतं. त्याने सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि सगळे लोक थट्टा करतायत, बोलतायत, तरी सुद्धा तो फॉलो करत राहिला. सो जेव्हा लोक हसतील, पहा, ज्यावेळेस अलिशा जात होता
होता. आणि लोकांना तिकडे काय दिले की अलिशा ज्या वेळेस नाही का पाहतो एलियाला, एलियाचा झगा त्याचा स्पर्श होतो आणि तो एलियाच्या मागे जायला लागतो, त्यावेळेस कित्येक लोक नाही का येतात जसं तो पहिल्यांदा यार्दे नदी ओलांडतो, मग यरीहो नगर वेगवेगळ्या गोष्टीवरून जातात, त्यावेळेस ते पाहतात की त्या ठिकाणी ना तिकडे संदेश ते राहिले थांबलेले होते आणि ते म्हणतात, अरे अलिशा तुला माहित नाही का आज तुझा धनी नाही का परमेश्वर त्याला घेऊन जाणार आहे. म्हणजे एलियाच्या हाताखाली जी लोक शिकत होती, एलिया ज्यांना प्रोफेटिक ट्रेनिंग देत होता, त्या सगळ्यांना पण माहित होतं, बिकॉज ऑफ दॅट स्कूल ऑफ प्रोफेसीद्वारे त्यांना माहित होतं की आज एलियाला परमेश्वर घेऊन जाणार आहे, आज एलियाचं स्वर्गारोहण होणार आहे. हे त्या लोकांना माहित होतं. तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल. ते म्हणतात, अलिशा तुला माहित नाही का आज तर नाही का काय तू एलियाच्या मागे जातोय. हे सगळ्यांना काय वाटलं, हे बाकीचे सगळे जे स्टुडंट्स होते त्यांना वाटलं की एलिया तर आज स्वर्गारोहणात वावटळीतून परमेश्वर घेऊन जाणारे अग्नीच्या रथातून, त्या एलियाच्या मागे जाऊन काय फायदा, आता संपलंय, एलियाचा एरा संपला, एलिया तर निघून जाणार. जेव्हा की तो त्यांचा ना मेजर प्रोफेट होता, तो मेन संदेष्टा होता. प्रेज द लॉर्ड. पण हे सगळे लोक नाही का एलिया जायची वाट बघत बसले. एकच अलिशा होता, त्याचा स्टुडंटच होता, तो एकच होता ज्याने एलिया जायची वाट पाहिली नाही. तो एलियाला चेस करत राहिला, एलियाचा पाठलाग करत राहिला, एलियाच्या मागे मागे जात राहिला. का? कारण त्याला माहित होतं की एलिया जर जातोय तर एलियाची जागा कोणीतरी भरून काढली पाहिजे. व्हेन वन मॅन ऑफ गॉड लिव्स दिस अर्थ, दॅट मॅन्टल रिमेन्स, तो अभिषेक राहतो, त्या गोष्टी राहतो, तो रिसीव्ह करायचा. आणि ही वॉज फॉलोइंग. इव्हन एलिया पण म्हणतो, तू माझ्या मागे काय येतोय, तू माझ्या मागे काय येतोय, मला माहित नाही तुझं काय आहे ते. आणि अलिशा म्हणतो नाही नाही. मग अलिशा नाही का त्याच्या वडिलांकडे लक्ष देत नाही, वडिलांचे बैल वगैरे जे आहेत तिकडे पाहत नाही. अलिशा नुसतं एलियाच्या मागे चाललाय. एलिया एक नगर ओलांडतो, अलिशा त्याच्या मागे जातो. तिकडची लोक म्हणतात, अरे तू काय मागे मागे चाललाय त्याच्या, आज तुझा नाही का धनिक उचलला जाणार आहे, माहित नाही का. तो लक्ष देत नाही, त्या बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. एलियाचा त्याला माहितीये की त्याला फक्त एलियाचा पाठलाग करायचा, कारण एलियाला अभिषेक करणारा जो परमेश्वर आहे ना, त्या परमेश्वरापासून त्याला काहीतरी मिळवायचंय. आणि एलिया हा त्याचा शिक्षक आहे, एलिया हा त्याचा गुरु आहे, अलिशाचा गुरु आहे तो. आणि तो तिकडून चाललाय. त्यानंतर नदी ओलांडतात, नदीच्या पलीकडे सुद्धा तसंच जातो. आणि एक वेळ येते ज्यावेळेस आता नाही का वेळ आली, एलियाला माहितीये की आता ह्या ठिकाणाहून मी उचलला जाणार आहे. एलिया त्याला म्हणतो अलिशाला की अलिशा तू माझ्या मागे आलास, तुला काय पाहिजे. अलिशा म्हणतो की तुमच्यावर जो अभिषेक आहे ना त्याचा दुप्पट वाटा, प्रेज द लॉर्ड, मला पाहिजे. आणि एलिया काय म्हणतो, बघ हे माझ्या हातात नाहीये हे देणं न देणं, पण मी वर जाताना जर तुझ्या दृष्टीस पडलो, जर तुला मी दिसलो, तर मग नाही का तू जे पाहिजे ते म्हणतोयस ते मिळेल, नाही तर नाही मिळणार, कारण हे देवाच्या हातात आहे. पण हा जो अलिशा आहे ना चेस करत राहिला. अलिशाने लोकांच्या बोलण्याकडे, इतर जे प्रोफेट्स बोलतात त्यांच्या बोलण्याकडे, संदेश त्यांच्या वाणीकडे, लोकांच्या थट्टेकडे, लोकांच्या अडवणुकीकडे, लोकांच्या कुरकुरकडे, लोकांच्या बडबडीकडे लक्ष दिले नाही. त्याला माहित होतं की आज एलिया उचलला जाणार आहे, मला एलियाच्या मागे जायचं आणि मला तो अभिषेक मिळवायचा आहे. ही पेड द प्राइस. हालेलुया. आणि जसं एलिया उचलला गेल्या, एलियाचा झगा अलिशावर पडला. प्रेज द लॉर्ड. डबल अनॉइंटिंग, डबल ऑनर, तोच मॅन्टल पण अजून जास्त सामर्थ्याने. ज्या गोष्टी काही एलियाने केल्या नव्हत्या, एक दिवस आपण शिकूया की कसं परमेश्वराने एलियाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्यातल्या 2 त्याने केल्या नाही, 1 केली होती. त्या गोष्टी अलिशाने केल्या. हालेलुया. बिकॉज ही रिसीव्ड द डबल पोर्शन ऑफ हिज अनॉइंटिंग. एलियाच्या अभिषेकाचा दुप्पट वाटा अलिशाने मिळवला होता. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला परमेश्वरापासून मिळवायचे, वचनाच्या आशीर्वादामध्ये चालायचे, परिस्थिती बदलायची ना, जगाकडे कान बंद करा आणि देवाच्या वचनाकडे दृष्टी लावा, देवाच्या वचनाचा पाठलाग करा. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत चेस करत राहा. प्रेज द लॉर्ड. गॉड हॅज गिवन, यू शो युअर फेथफुलनेस. लगेच आज नाही मिळालं जाऊ दे, उद्या रडत बसले, ते रडक्या लेकरांसारखं बनू नका की मला मिळतच नाही, कोण येऊन देईल. नो, कसं घ्यायचं हे शिका. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एलिया कसा होता. ही ऑल्सो पेड द प्राइस. ज्या वेळेस इजबेल त्याच्या मागे लागली होती त्याचा खून करण्यासाठी, आणि एलिया पळतोय 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 पळतोय. तुम्हाला माहितीये बायबल सांगतं की एलियाला किर्या तिथल्या ओहळाजवळ परमेश्वराने नेलं. तिकडे तो 3 वर्ष राहिला होता. 3 वर्ष त्याला आणि तिकडे जेव्हा तो राहिला होता त्यावेळेस ना त्याला खाणं पिणं काही नव्हतं, आजूबाजूला कोण नव्हतं. जंगलामध्ये, त्या अरण्यवासामध्ये तो एकटा होता. कावळे त्याला मांस आणून द्यायचे, त्याला मासा वगैरे कावळे आणून द्यायचे, त्यावर तो जगला.
3 वर्ष तो मनुष्यांच्या संपर्कात नव्हता, एक माणूस त्याने पाहिला नाही, 3 वर्ष तो एकटा राहिले. ही पेड द प्राइस. हालेलुया. देवाचे असे सेवक संदेश आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगते, त्यांनी स्वतःला ना जगापासून, गर्दीपासून नाही का तोडलंय आणि देवाच्या सानिध्यात वेळ घालवलाय. यू डू द सेम. गो अँड मीट लॉर्ड ऍट युअर प्रेयर ऑल्टर. अशी वेळ नियुक्त करा की तिकडे तुम्ही कोणालाच पाहणार नाही, तिकडे ना तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणार, ना इतर कुठलं डिस्ट्रॅक्शन असणार. मी अँड माय गॉड, मी अँड माय क्राइस्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला परमेश्वराने त्याच्या सोबत सहभागितेसाठी बनवलंय. इकडे दिवसभरात तुम्ही 1 तास घालवाल ना, दिवसभर परमेश्वर ना तुमचे सगळे योजना, सगळे संकल्प सिद्धीस नेल. वाय वी आर नॉट हॅव्हिंग बिझनेसेस, वाय वी आर नॉट प्रोग्रेसिंग, वाय वी आर नॉट हॅव्हिंग ओन लँड्स अँड मेनी थिंग्स. या गोष्टी का नाही? जेव्हा की देवाने आपल्यासाठी ठेवलंय. का नाहीये माहिती? कारण आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी अशाच आपल्याला मिळाव्या, जेव्हा की देवाने ऑलरेडी दिलेल्या आहेत, पण आपण विश्वास योग्यता दाखवत नाही. आणि आपला शत्रू जो आहे ना, तो ह्या सगळ्या गोष्टींवर कब्जा करून बसलाय. ज्या वेळेस परमेश्वराने ही पृथ्वी मनुष्याला दिली, परमेश्वराने अधिकार दिला, नोहा ज्या वेळेस तारवातून बाहेर आला, सगळ्या गोष्टींचा नाश झाला, सगळ्या मनुष्य जातीचा नाश झाला, नवीन जीवन सुरू झालं. अगेन गॉड सेड, नोहाला परमेश्वर परत उत्पत्ती 1:26 आशीर्वादाने म्हणाला की या जमिनीवर आशीर्वादित व्हा, बहुगुणित व्हा, फलदायी व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी सत्तेखाली आणा, सगळ्यावर अधिकार करा. प्रेज लॉर्ड. द सेम ब्लेसिंग. कारण देवाची इच्छा तेव्हाही हीच होती, नोहाच्या वेळेसही हीच होती, आता सुद्धा हीच आहे की त्याच्या संपूर्ण सृष्टीवर आपण सत्ता करावी, आपण अधिकार करावा, आपण देवासारखं बनावं. आणि देवाने आपल्याला बोलणारं व्यक्ती बनवलंय. का माहिती? जर उत्पत्तीचा पहिला अध्याय वाचला तर तुम्हाला कळेल, ज्या वेळेस परमेश्वर आले, या पृथ्वीवर कोणत्या गोष्टी घडवायच्या होत्या, परमेश्वर पृथ्वीशी बोलला, परमेश्वर जमिनीशी बोलला. लॉर्ड सेड की ह्या जमिनीतून नाही का सर्व सबीज फळ देणारी वनस्पती निर्माण होऊ दे, प्राणी निर्माण होऊ दे. सो ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जमिनीतून निर्माण झाल्या. परमेश्वर जमिनीशी बोलला, परमेश्वर पृथ्वीशी बोलला. गॉड इज टॉकिंग विथ दिस अर्थ. आणि त्या जमिनीशी बोलणारे परमेश्वराने आपल्याला बनवले. यू कॅन टॉक and you have to talk. गोष्टी तुम्हाला पाहिजेत ना, देव जसं बोलला तसं बोलायला शिका. परमेश्वराने कुरकुर केली नाही, परमेश्वराने माघार घेतली नाही. परमेश्वर म्हणाले किती वर्ष या मनुष्याचं सहन करू. अगेन आफ्टर द फ्लड, नोहा तारवातून आल्यानंतर सुद्धा सेम ब्लेसिंग गॉड गेव, सेम ब्लेसिंग. आता अधिकार करा, पृथ्वी सत्तेखाली आणा, सगळ्या गोष्टींवर ना तुम्ही बहुगुणित व्हा, फलदायी व्हा, सगळ्या पृथ्वीमध्ये तुम्ही अधिकार करा, तुमचं वर्चस्व असू दे. इवन टुडे द मेंटल, द कॉलिंग, द ब्लेसिंग इज सेम. रेन अँड रूल. तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही सत्ता आणि अधिकार या गोष्टींमध्ये चालण्यासाठी बनवलेले आहात. जे अपयश, ज्या गोष्टी, जो त्रास, जे प्रॉब्लेम्स तुम्हाला नाही असे डगमगवून टाकते, असं वाटतंय ओ माझ्याने होत नाहीये, मी उभं राहतोय, मी पडतोय, मी उभं राहतोय, मी पडतोय, मी नाही करू शकत, मी नाही करू, हे जे आवाज येत नाही, ह्या आवाजाचा सामना करा. डोंट बिलीव्ह सच व्हॉइसेस, डोंट बिलीव्ह. जे परमेश्वर बोलतो ते सर्व काळ टिकतं. आमच्या देवाचं वचन सर्व काळ टिकतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला डिफरन्स करायचा, तुम्हाला बघायचं आहे की देव कसा तुमचा वापर करतो, मग देवासोबत वेळ घालवा. जग कसा तुमचा वापर करतं बघायचंय, जग कसं तुमचा सर्व नाश करतो पाहायचंय, जगासोबत वेळ घालवा, जगाच्या वासनेमध्ये वेळ घालवा, जगाच्या वाईट गोष्टींमध्ये वेळ घालवा. कीप युअर वेसल क्लीन. स्वतःला पवित्र ठेवा, शुद्ध ठेवा. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आय एम टेलिंग यू, आपला परमेश्वर आपल्यावर भरपूर प्रेम करतो, भरपूर प्रेम करतो. पण एवढं सगळं करून सुद्धा विचार करा, तुमच्या मुलांसाठी ना तुम्ही खूप मेहनत घेताय, तुम्ही लिटरली तुमचं काय मराठीमध्ये म्हणतात ना, रक्त आटवताय किंवा रक्ताचं पाणी करताय, असे म्हण वापरली जाते. याचा अर्थ तुम्ही खूप मेहनत घेताय, खूप सॅक्रिफाईस करताय, खूप बलिदान करताय, तुम्ही स्वतःसाठी जगणं सोडलंय. अँड एव्हरी पेनी यू आर युझिंग फॉर युअर चिल्ड्रन्स फ्युचर, फॉर युअर किड्स बेटरमेंट, त्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी ज्यावेळेस तुम्ही वापरताय आणि तुम्हाला दिसते की मुलांना त्यांची कदरच नाहीये, तुमची मुलं वाईट मार्गाला लागतात किंवा जेवढं त्यांनी दिलं पाहिजे आउटकम तेवढं देत नाही ना, हृदय तुटतं, आपल्याला वाईट वाटतं. जे आपल्याला मिळालं नाही त्या सगळ्या गोष्टी या मुलांना दिल्या, पण आज त्यांना कदरच नाहीये, आज त्यांना व्हॅल्यूच नाहीये. आज ते लोक सगळ्या गोष्टी वाया घालवत आहेत. आज ते लोक, आज ती मुलं कितीही समजावलं तरी ऐकत नाहीयेत, चुकीच्या नादाला लागलेत. त्यावेळेस त्रास होतोय की अरे सगळं केलंय आम्ही तुमच्यासाठी. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींमधून बाहेर पडा. विचार करा, ज्या परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिला,
त्याचं रक्त सांडलं, त्या वेदीवर पुत्राला अर्पण केलं, जेणेकरून आपण होरपळू नये, आपण नरकात जाऊ नये म्हणून. आणि सगळा सत्ता अधिकार हे आपल्याला दिला आहे. आणि तरी सुद्धा ज्यावेळेस आपण लाचार जीवन जगतो, कसं आपल्या पित्याला वाटत असेल? प्रेज द लॉर्ड. तुम्ही लाचार नाहीये. अंधकाराची शक्ती तुम्हाला फसवू शकत नाही. ह्या जगाचा अधिपती तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्हाला फक्त बोलायचंय, वचनानुसार उभं राहायचंय, तुम्हाला तुमच्या अधिकारात चालायचंय. बायबल सांगतं, सृष्टी ही परमेश्वराच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे. ही संपूर्ण सृष्टी, ही जमीन, ही पृथ्वी जी आहे ना, ही जमीन जी आहे ना, ही सृष्टी आहे ना, ही eagerly waits for the manifestation of the sons of God. देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे. ते तुम्ही आहात. कधी तुम्ही उभे राहणार त्या आशीर्वादामध्ये? इट्स इनफ की चर्चला गेलो, वाव, द वर्ड वॉज व्हेरी गुड, परमेश्वर खूप चांगलं होतं, आणि त्याच्यानंतर आहे तसं बाहेर यायचं. नो, तुम्ही आहे तसं बाहेर येण्यासाठी नाहीये. आपल्यासाठी ना स्वर्गीय हेव्हनली विजिटेशन्स, ड्रीम्स, विजन, दिस इज आवर लाईफस्टाईल. ही आपलं जीवनशैली आहे. इट हॅज टू बी कॉमन फॉर अस. हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसलं पाहिजे आपल्यासाठी, वाव मला आज विजन दिसलं. नो, आपल्यासाठी ह्या रोजच्या गोष्टी असल्या पाहिजे. परमेश्वर आपल्याद्वारे काम करतो, परमेश्वर आपल्याद्वारे बोलतो, आपला परमेश्वर आपला हात धरून आपल्याला चालवतो. का तुम्हाला असं वाटतं की मी एकटाच चाललोय, माझा हात कोणी धरला नाही? बायबल सांगतं, तो आपल्याला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो आपल्याला संत पाण्याजवळ नेतो, तो आपला जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, तो आपल्याला ना आपल्या शत्रू समोर उभं करतो, आपल्या समोर ताट वाढतो. काय पाहिजे आपल्याला अजून? प्रेज द लॉर्ड. देव करतो. जेव्हा पण तुम्हाला वाटेल परिस्थिती तुम्हाला अपयशी करते, जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्या परिवारातली लोक तुम्हाला खाली ओढतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की यू आर नॉट एबल टू स्टँड, खूप कठीण जात आहे, खूप डिफिकल्ट जात आहे ना, त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ह्या वचनांचा आधार घ्या. जाणून घ्या तुम्ही कोण आहात, जाणून घ्या तुम्ही कोणाचे आहात, आणि जाणून घ्या की कोणता अधिकार तुम्हाला दिलाय. येस, यू कॅन हॅव युअर ओन बिझनेसेस, यू कॅन हॅव ओन लँड, हाऊसेस, फार्म्स. ह्या गोष्टी आपल्या आहेत. या शेवटच्या दिवसामध्ये आपण कब्जा करणारे, आपण सत्ता करणारे, आपण अधिकार करणारे. डोंट काउंट हाऊ मच मनी और हाऊ मच बॅलन्स यू हॅव इन युअर बँक अकाउंट, हाऊ मच इन्व्हेस्टमेंट यू आर मेकिंग, किंवा कुठली सेव्हिंग आहे हे मोजू नका. गॉड सेड की तो आपल्याला देणारा परमेश्वर आहे, तर तो देईल. कर्जाचं टेन्शन घेऊ नका. येस, इव्हन आय नो की मला जर विचारायला जेवढं मोठं कर्ज आहे कसं पे करू, आय डोंट हॅव आन्सर की कसं पे करू याचा आन्सर नाही. बट आय नो की माझ्याकडे कर्जमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, माझ्याकडे व्यसनमुक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि जोपर्यंत माझ्या परमेश्वराने माझ्यामध्ये श्वास ठेवलाय, मी रोज प्रयत्न करणार, मी रोज उभं राहणार, मी रोज एक एक पाऊल पुढे जात राहणार. आय विल नॉट स्टॉप. प्रेज द लॉर्ड. आय विल नॉट स्टॉप बिकॉज गॉड हॅज गिवन एव्हरीथिंग टू मी. 1 Corinthians 3:21, 3:28. ऑल थिंग्स आर yours. हालेलुया.